नमस्कार. मी राजू अनंत दुर्गे, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचा प्रवक्ता आणि माजी नगरसेवक. गेली 8 दिवस झालं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील मोनाली भिसे यांच्या मृत्यूचं प्रकरण गाजत आहे. खरं तर या प्रकरणाबाबतीत भरपूर उहापोह झालेला आहे. मी पुन्हा त्याच्यात जाणार नाही आहे, परंतु मी व्हिडिओ करण्याचं याच्या मागचं कारण वेगळं आहे. या प्रकरणाबाबतीत आमच्या भागातील सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आरोप करताना आमच्या भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्यावर धादांत खोटा असा आरोप केला की या मोनालीताई भिसे यांच्या मृत्यूला आमदार अमित गोरखेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी का नाही त्यांचे 10 लाख रुपये भरले, काय फरक पडला असता, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. खरं तर ज्या दिवशी आमदार अमित गोरखे यांचे PA सुशांत भिसे, त्यांची मिसेस मोनाली भिसे यांना घेऊन रुग्णालयात होते ॲडमिट करण्यासाठी, जो त्यांचा संघर्ष चालला होता, त्यावेळेस बरोबर त्याच वेळेस आपल्या चिंचवड स्टेशन येथे आमदार अमित गोरखे यांची पत्रकार परिषद चालू होती. आणि ती पत्रकार परिषद चालू होती त्या कारणास्तव भिसेंचे जे फोन येत होते ते अमित गोरखे यांना घेता येत नव्हते, कारण फोन त्यांच्या जवळ नव्हता, सायलेंट करून बाजूला ठेवलेला होता. आणि अशा पत्रकार परिषद झाल्यानंतर ताबडतोब त्यांनी सदर सुशांत भिसे यांचा फोन घेऊन जी परिस्थिती समजून घेतली आणि ताबडतोब रुग्णालयाला फोनाफोनीसुद्धा केली. काही केल्या रुग्णालय ऐकायला तयार नाही, म्हणून अमित गोरखेंनी मुख्यमंत्री निधीची जे काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला सुद्धा रुग्णालयाला फोन करायला लावला. आणि त्यांनी देखील सांगितलं की जे काय आहे तुम्ही आत्ता ताबडतोब पेशंट ॲडमिट करून घ्या, आम्ही बाकीची जी काही व्यवस्था आहे पैशाची ती करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे सांगून देखील सुद्धा रुग्णालयाने त्यांचं ऐकलं नाही आणि त्यांना 10 लाख रुपये भरायलाच लावले. या सगळ्या मनस्तापामुळे त्या सुशांत भिसे यांनी पेशंट तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ॲडमिट केला. खरं तर हृदयनाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्येच जर का त्या पेशंटची ट्रीटमेंट झाली असती, तिथेच जर का त्यांचं बाळंतपण झालं असतं, तर कदाचित आज मोनालीताई आपल्यामध्ये जिवंत असत्या. आणि या गोष्टीचा राग म्हणजे तो जनक्षोभामध्ये बदलला आणि त्याचे पडसाद खूप मोठ्या प्रमाणात उलटले. मग अशा पडसादामध्ये मारुती भापकर आमचे जे मित्र आहेत त्यांनी उडी नाही घेतली तर नवलच म्हणायचं. म्हणून त्यांनी त्यांच्या नियमित सवयीप्रमाणे यात उडी घेतली आणि सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी आपण बोलल्याशिवाय आपल्याला सवंग प्रसिद्धी मिळणार नाही याची त्यांना कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी या प्रकरणामध्ये आमदार अमित गोरखेंवर अशा प्रकारचा बालिश आरोप केला जो धादांत खोटा आहे. खरं तर आमदारांनी का नाही बिल भरलं, काय नाही ते पैसे भरले वगैरे असं त्यांनी हे केलं. आमदारांनी जे करायचं होतं ते केलं. मला वाटतं मारुती भापकर हे सुद्धा आमदारकीला उभे राहिले होते काय, ते आमदार होता होता राहिले, फक्त 400च मतं त्यांना पडली चिंचवड विधानसभेमध्ये, म्हणून ते आमदार झाले नाहीत. परंतु जर का ते आमदार झाले असते आणि एखादा प्रसंग असा आला असता त्यांच्या पुढे, तर मारुती भापकर यांनी त्या मुलाचे 10 लाख रुपये भरले असते का? नसते भरले. कारण ठीक आहे आमदार आहेत म्हणून जर का प्रत्येक आमदारांनी
असे प्रत्येक पेशंटचे पैसे जर का आमदार भरायला निघाले तर सगळे आमदार विकायला लागतील, हेही तितकंच खरं आहे. आणि मला काय आमदारांची बाजू यायची म्हणून नाही, पण कुठल्याही पेशंटचे किती प्रमाणात त्याला मदत करायची आर्थिकदृष्ट्या, याला लिमिटेशन्स आहेत. आणि म्हणूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपलब्ध करून दिला गेलेला आहे, ज्याच्यामधून त्या पेशंटला मदत केली जाते आणि ती कुठल्याही पेशंटला केली जाते. तशीच मदत या सुशांत भिसेंनासुद्धा होणार होती त्यांच्या पत्नीसाठी. परंतु उगीचच नको त्या गोष्टीचे आरोप करून मारुती भापकर यांनी, जे अमित गोरखे आपल्याच परिसरात लहानाचे मोठे झालेत, त्यांचेसुद्धा ते मित्र आहेत. जसे मारुती भापकर माझे मित्र आहेत, तसे अमित गोरखेंचेसुद्धा ते मित्र आहेत. अमित गोरखेसुद्धा त्यांचे मित्र आहेत. एकमेकांना आम्ही लहानपणापासून ओळखतो सगळे. आणि अशा परिस्थितीमध्ये अमित गोरखेंवर नाहक आरोप करून सरकारला खिंडीत पकडण्याचा जो काही मारुती भापकर यांचा डाव होता, तो खरं तर खोट्या आरोपावर आधारित होता. म्हणून या डावाला कुठलीही प्रसिद्धी मारुती भापकरांना जशी अपेक्षित होती तशी मिळाली नाही. आणि म्हणून मला त्यांना मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे की अशा प्रकारे आपल्याच मित्रांवर, जरी ते वेगळ्या पक्षात असले, सत्ताधारी पक्षात असले, मारुती भापकर यांचा नेहमी सत्तेत जो पक्ष असतो त्या पक्षावर राग असतो, हे आम्ही गेली अनेक वर्ष पाहतो आहे. जरी राग असला, तुम्ही पक्षावर आरोप करता, पक्षांच्या बाबतीत, पक्षाच्या ध्येय धोरणाबाबतीत, किंवा पक्ष ज्या प्रकारे सरकार चालवते त्या सरकार चालवण्यावर जे काही आरोप करता, बोलता, त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. कारण तो तुमचा लोकशाहीने तुम्हाला दिलेला अधिकार आहे, तो तुम्ही वापरता, याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही. परंतु असं वैयक्तिकरित्या एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या आमदारावर, एखाद्या लोकप्रतिनिधीवर असा आरोप करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणून माझा मैत्रीचा सल्ला मारुती भापकरांना आहे की अशा प्रकारचे आरोप त्यांनी बेजबाबदारपणे करू नयेत यापुढे. आणि त्यातल्या त्यात जर का आपण आपल्या मैत्रीचे संबंध, जर का राजकारण नेहमी करावं, राजकारण होतच राहतं, समाजकारण होत राहतं, परंतु हे करत असताना कुठंतरी आपल्या मैत्रीच्या संबंधांनासुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते मारुती भापकर यांनी पाळावं अशी माझी त्यांना मित्रत्वाची विनंती आहे. याचबरोबर भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून मारुती भापकर यांनी केलेला हा खोटा बालिश आरोप मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून फेटाळतो आहे. आणि या बाबतीत मी मारुती भापकरांच्या या आरोपाचा जाहीररित्या निषेध करतो आहे. आणि त्यांनी यापुढे अशा प्रकारचे खोटे आरोप करू नयेत, अशा प्रकारच्या बालिश आरोपांना खतपाणी घालू नयेत, असं विनंती देखील मी मित्र या नात्याने मारुती भापकर यांना करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.